त्या रात्री समीरने फक्त शॉर्टकट घेतला होता, पण परताना तो एकटा नव्हता. नाशिककरांना देवळाली कॅम्पची ती गूढ शांतता नक्कीच माहिती असेल, पण विहित गावाच्या त्या जुन्या पडक्या ब्रिटिश क्वार्टर्स जवळून रात्री जाताना एक विचित्र दडपण जाणवतं. लोक म्हणतात तिथे आजही काही अशा जागा आहेत जिथे ब्रिटिश काळ संपलेलाच नाहीये. आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या एका मित्रा समीरचा अनुभव. एका रात्री समीर भगूरकडून नाशिक रोडला परतत होता. रात्रीचे 12:30 वाजले होते. शॉर्टकट घेण्याच्या नादात त्याने देवळाली कॅम्पचा तो जुना तोफखाना रस्ता निवडला. रस्ता पूर्णपणे निसर्जन होता आणि दाट धुक्क होतं. अचानक त्याच्या गाडीचे टायर पंक्चर झाले. समोरच एक जुना अर्धवट पडलेला ब्रिटिश बंगला होता. समीर गाडी लावून खाली उतरला. तिथे इतकी भयान शांतता होती की त्याला स्वतःच्या श्वासाचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता. पण त्या शांततेत काहीतरी वेगळं होतं. असं अंधारातून कोणीतरी दुरून त्याला बघत होतं. अचानक त्या जुन्या पिंपळाच्या झाडामागून एक आवाज आला. ठक ठक ठक. समीर थांबला. हे चालण्याचे साधे आवाज नव्हते, तर हे लष्करी बुटांचे आवाज होते. अगदी एका शिस्तीत येणारे. लेफ्ट राईट लेफ्ट. समीरला वाटलं मिलिटरी पोलीस असावेत. त्याने मोठ्याने विचारलं, हॅलो, कोणी आहे का तिथे? तो आवाज इतका जवळ होता की समीरला वाटले त्याच्या अगदी अंगाला घसून कोणीतरी गेलंय. पण समोर कोणीच नव्हतं. तिथे फक्त हवेत एक विचित्र थंडावा होता आणि जुन्या लेदरच्या बुटांचा एक विशिष्ट वास दरवळत होता. भीतीने समीरने आपली गाडी कशी बशी पुढे ढकलली, पण जाताना त्याने सहज मागे वळून त्या बंगल्याकडे पाहिले आणि त्याचे पाय जमिनीला खिळले. त्या पडक्या बंगल्याच्या बाल्कनीत एक उंच आकृती उभी होती. अंगावर जुनी ब्रिटिश मिलिटरी युनिफॉर्म आणि हातात एक लांब रायफल होती. ती आकृती मान हलवत नव्हती, फक्त डोळ्यात तेल घालून समीरकडे बघत होती, जणू ती आजही तिथे ड्युटीवर होती. दुसऱ्या दिवशी समीरने जेव्हा तिथल्या एका जुन्या स्थानिकाला विचारलं, तेव्हा त्याला धक्काच बसला. 40च्या दशकात तिथे एक ब्रिटिश सैनिकाने आत्महत्या करून घेतली होती आणि आजही तो आपला पहारा विसरलेला नाही. मित्रांनो, तुम्ही कधी रात्री देवळाली कॅम्पमधून प्रवास केलाय का? तुम्हाला असं काही जाणवलंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा.